नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण जो आपला पेपर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता आपण प्रकरण दुसरे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे हे प्रकरण सुरुवात करताना मराठा सत्तेच्या उदयाची जी कारणे आहेत ही कारणे आपण नंबरचा पॉईंट म्हणजेच कारणे आणि ती कारणे आपण पाहत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मराठा सत्तेच्या उदयाची जी काही राजकीय कारणे म्हणजे ज्या कारणामुळे यादव घराण्याची सत्ता जाऊन इस्लाम शासककर्ते आल्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये जी इस्लाम शासन व्यवस्था निर्माण झाली या शासन व्यवस्थेबद्दल माहिती आपण पूर्णपणे अभ्यास करू. आता आपण मराठा सत्तेच्या उदयाची जी काही सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक कारणे कोणती होती ही पाहणे आवश्यक आहे. यादवाचे राज्य जे नष्ट झाल्यानंतर ज्या काही विदेशी सत्ता इस्लाम सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्या आणि तीच सत्ता म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी त्यांचा विस्तार वाढला आणि मराठा जी काही समाजाच्या अंगभूत दोषामुळे इस्लाम शासककर्त्यांनी एक अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. आता ती सामाजिक परिस्थिती ही मराठा सत्ता उदय होण्यास कशा पद्धतीने कारणीभूत ठरली याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यामध्ये सामाजिक परिस्थिती जी मराठा सत्तेच्या उदयाची कारणे पाहत असताना सामाजिक परिस्थिती कशी कारणीभूत ठरली त्याची कारणे काय त्यामध्ये नंबर चा पॉईंट म्हणजे जाती संस्था. आता जाती संस्था हा भारतीय समाजाला मिळालेला एक शाप म्हणून ओळखला जातो. त्याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद ओळखता येणार नाही. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या प्राचीन काळापासून आलेल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ज्या 4 जाती त्याचबरोबर जाती व पोटजाती ही परंपरा पुढे चालू राहील. त्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे 2 वर्ग निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये ब्राह्मण असेल क्षत्रिय असतील वैश्य असेल या समाजातील स्थिती काही अंशी बरी होती किंवा सर्व चांगली होती. परंतु जी काही विदेशी राज्याचे कर्तृत्व दाखवायला संधी न मिळाल्याने त्यांचे सुद्धा जी काही ब्राह्मण वृत्ती क्षत्रवृत्ती कमी व्हायला लागली आणि त्याचा परिणाम म्हणजेच हे जे काही ब्राह्मण असतील क्षत्रिय असतील वैश्य असेल यांनी इस्लाम शासकांची लाचारी किंवा गुलामगिरी पत्करण्यास प्रारंभ केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा क्षणिक सुखासाठी क्षुल्लक लाभासाठी त्यांनी एकमेकाशी सत्ता संघर्ष चालू केला. पण या 3 वर्गापेक्षा दुसरा म्हणजे शेवटचा वर्ण म्हणजे शूद्र हा अतिशूद्र म्हणून ओळखला जात होता. प्राचीन काळापासून या वर्णाकडे एक जो काही वर्ण व्यवस्था होती यामध्ये अस्पर्श ज्यांना स्पर्श केला जात नव्हता किंवा त्यांना वाळीत टाकलं जात होतं गावाच्या बाहेर असा समाज होता. त्यामध्ये रामोशी असेल कोळी असेल अशा विविध असे समाज होते आणि त्याला बहुजन समाज आणि या समाजाला तत्कालीन स्थितीमध्ये कोणाचाही राजाश्रय मिळाला नाही आणि या समाजाला वेटीस धरून त्यांच्याकडून कामे करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या आलेली आहे. तीच पद्धत म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये जाती संस्थेमध्ये आढळून आली आणि त्याचा आपण विचार करता इस्लाम शासककर्ते जे इस्लाम सत्ता प्रस्थापित केलेल्या भारतीय लोकांवर त्यांचं पहिलं लक्ष म्हणजे पीडित समाज जो बहुजन म्हणून ओळखला जातो या समाजांना पहिलं त्यांनी लक्ष केलं. अशा समाजाला प्रलोभन दाखवून किंवा कोणतेही जबरदस्ती न करता इस्लाम धर्मात ओढणे सहज शक्य होईल अशा प्रकारच्या बाबीचा अंगीकार करण्यास प्रारंभ केला. या धर्माला अगोदरच हिंदू धर्मातील लोकांनी किंवा हिंदू धर्म जो धर्मातील
लोक हे कनिष्ठ किंवा बहुजन समाजाला समतेचा म्हणजे समान असा संधी दिलेली नव्हती. त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या एक शूद्र म्हणूनच जीवन जगत होते, कनिष्ठ वर्ग म्हणून. त्यामुळे ते इस्लाम शासक किंवा इस्लाम धर्माकडे धर्म स्वीकारण्यास त्यांनी प्रारंभ केला. इस्लाम धर्म स्वीकारला तर राजकीय पाठिंबा मिळत होता. त्याचबरोबर जो हिंदूवर जो छळ होत होता किंवा ह्या बहुजन समाजावर छळ होत होता तो थांबणार होता. त्यामुळे जे उत्तर भारत आहे, त्या उत्तर भारतामध्ये तर सर्व दूर इस्लाम धर्म पत्करण्यास अनेक लोकांनी त्याचा स्वीकार करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे उत्तर भारतातला बराचसा प्रदेश मोठ्या प्रमाणात इस्लाममय होऊन गेला. आणि त्याच पद्धतीने हा धोका किंवा या पद्धतीचा अंगीकार महाराष्ट्रातही होण्यास प्रारंभ झाला. म्हणजे हे कारण ठरलं गेलं की मराठा सत्ता एक इस्लाम धर्माचं जे प्रभुत्व वाढत होतं ते कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा मराठा सत्तेच्या उदयाचे कारण ठरलं गेलं. हे झालं नंबर 1चं कारण. नंबर 2, इस्लाम राजवटीचा समाज जीवनावर प्रभाव. आता इस्लाम राजवटीचा समाज जीवनावर प्रभाव कसा पडला, तर इस्लाम राजवटीच्या प्रभावाचं वर्णन करताना आढळून येतं की ज्या धर्म असेल, संस्कृती असेल, भाषा असेल, चालीरीती असेल, या सर्व बाबीवर अपरिचितपणे एक राजवट स्थापन झाल्यानंतर, स्थानिक राजवंश नष्ट झाल्यानंतर फक्त मुसलमानाची शासन व्यवस्था निर्माण झाली. मग या शासन व्यवस्थेमध्ये मुसलमानांनाच किंवा इस्लाम धर्माच्या लोकांनाच महत्त्वाचं पद दिलं जाऊ लागलं. त्यामुळे स्थानीय क्षत्रिय होते आणि या लोकांच्या हातामध्ये जे काही शस्त्रास्त्र चालवण्याची विद्या किंवा युद्ध करण्याची कला होती ती पूर्णपणे थांबली गेली आणि ते व्यवसाय धंद्याकडे जे काही मिळेल त्या पद्धतीने काम करू लागले. याच लोकांनी म्हणजेच उदाहरणार्थ शिलाहार लोकांनी शेलार नावाचं आपलं आडनाव बदललं, परमारांनी पवार नावाचं आडनाव लावून घेतलं, कदंबांनी सुद्धा कदंबाचं जे घराणं होतं ते कदम यांनी नाव लावून घेतलं, चालुक्य असतील यांनी चाळके असे नाव धारण केलं, यादव असेल यांनी जाधव असं नाव आपलं धारण करण्यास प्रारंभ केला. म्हणजे ज्या इस्लाम राजवटीचा प्रभाव सामाजिक संस्कृतीवर, पदावर, मान सन्मानावर अशा विविध बाबीवर होत होता, त्याच पद्धतीने या इस्लाम शासकांची म्हणजेच त्यांची दरबारी भाषा ही फारशी असल्यामुळे मुसलमानांना उच्च पद मिळत होतं. मग स्थानिक लोक क्वचितच अपवाद वगळता त्या पदापर्यंत म्हणजे बारगीर होईपर्यंत जात होते, म्हणजे त्या पदापर्यंत जात होते. जे यवनी राज्यात हिंदू व त्यांच्या धर्माचा काही स्थान नसल्याने अनेक जो विद्वान होते, कवी होते, भाट होते यांनी काशी, प्रयाग, विजयनगर अशा आपल्या भाषेला राजाश्रय मिळाला, आपल्या कलेला राजाश्रय मिळेल तिथे जाऊ लागले. त्यामुळे मराठी भाषा ही काही प्रमाणात म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर लागली आणि त्याचा परिणाम म्हणजे फारसी भाषेचा मराठीवर प्रभाव जाणवू लागला. मराठी लोकांनी किंवा मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनी आपल्या मुलांची नावे सुद्धा शहाजी, शरीफजी, मलंगोजी, हिम्मतराव अशी फारसी भाषेतील नावे ठेवली. त्याचबरोबर न्याय नावाच्या शब्दाची भाषा इन्साफ यांनी घ्यायला लागली. भोजनाची जागा म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये भोजन म्हणून ओळखलं जात होतं, त्याला मेजवानी म्हणून ओळखले जाऊ लागले. जे गड किल्ले किंवा जे गडकिल्ल्याची व्यवस्था ठेवणारे गडकरी म्हणून होते त्याची जागा किल्लेदार यांनी घ्यायला सुरुवात केली. ज्या लग्न समारंभ हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केला जातात त्यामध्ये जे काय वाद्य असेल, संबळ असेल, पावा असेल, टिमकी असेल, या वाद्याऐवजी ताऊस आलं, ताशे, ढोल अशा साधनाचा वापर करू लागले. त्याचबरोबर जे काही स्थापत्यकलेचा विचार करता दार, दरवाजा, इमारत, रंगमहल, झनानखाना, ओसरी, कसम, देवळी अशा विविध शब्दाचा वापर हा फारसी शब्द मराठीत यांचा प्रभाव वाढू लागला. म्हणजे जी भाषा मराठी भाषा विस्तृतपणे व्यापलेली होती अशा भाषेवर प्रभाव फारसी भाषेने निर्माण केला. त्याचबरोबर भाषेची अस्मिता गमावल्यानंतर मराठी माणसाने
त्याच्या वेशभूषेवरही परिणाम जाणवू लागला. जी पारंपरिक वेशभूषा होती त्याऐवजी विजार, कुडता, फेटा, घोषा अशा विविध बाबी किंवा अनेक अशा परिधान करण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर जे काही इस्लाम शासकाच्या बरोबरीने राहत असताना त्यांच्या बाबीचा अंगीकार करून हिंदू लोकांनी सुद्धा हुक्का, गुडगुडी, मद्यपान अशा घरामध्ये म्हणजे अशा बाबी घरामध्ये मानाची बाब म्हणून त्यांना ठेवण्यात आल्या आणि ती सवय लावून घेतल्या. हे इथपर्यंत थांबले नाही, तर त्यांनी इस्लामच्या शाही जनानखान्यात म्हणजे हिंदू स्त्रिया बिनधास्त तिथे जाऊ लागल्या. त्याचबरोबर अशा प्रकारच्या बाबीनंतर जे काही धार्मिक बाब होती यामध्ये सुद्धा जे हिंदू इस्लामच्या जे काही फकीर असतील, पीर असतील, अवलिया असतील अशा लोकांचे शिष्यत्व पत्करण्यास हिंदू लोकांनी प्रारंभ केला. त्यामुळे काय झालं, ज्या काही आपल्या पारंपरिक जे काही धर्मग्रंथ त्यामध्ये गीताच्या ज्या वचनाचा त्यामध्ये स्वधर्म निधम श्रेय या गीता वचनाचा विसर पडू लागला. हा प्रभाव इतका जबरदस्त होता की हिंदू धर्म आणि संस्कृती एक नष्ट होण्याच्या मार्गावर होत होती. आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे जी भारतीय संस्कृती धर्म ही रक्षण करण्याची एक वेळ मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झाली. म्हणजे इस्लाम राजवटीचा समाज जीवनावर कसा परिणाम झाला ही बाब सुद्धा या बाबीमुळे मराठा सत्ता उदय होण्याचे कारण ठरले. नंबर 2चं कारण झालं. आता नंबर 3 ग्रामीण जीवन. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये दिल्लीत कितीही एक राजकीय उलटापालट झाले किंवा हालचाली झाल्या तर जे ग्रामीण भाग होता तेथील राज्यकर्ते काही फरक पडत नव्हता. तसेच जे काही राज्यकर्ते बदलले तरी खेड्यातल्या जीवनावर कोणताही परिणाम होत नव्हता. खेड्यातील लोकांचा शेती हा प्रामुख्याने प्रमुख व्यवसाय होता आणि खेडे हे स्वयंपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणच्या गरजा तिथेच पूर्ण होत होत्या. त्याचबरोबर ज्यांचे वाद तंटे काही भांडणं असतील तर जात पंचायतीपर्यंत जाऊन ते मिटवले जात होते. पण अशा स्थितीमध्ये जे ग्रामीण व्यवस्था होती त्यावेळी कर वसुलीचा अधिकार तेथील स्थानिक राज्यकर्त्याकडे होता आणि स्थानिक राज्यकर्ते खेड्याकडे फिरकत नव्हते. म्हणजे जे काही दिल्लीकडले राज्यकर्ते खेड्याकडे फिरकत नव्हते. स्थानिक राज्यकर्ते त्यांना कर नेऊन द्यायचे. त्यामुळे जे काही पाटील असेल, कुलकर्णी असतील, देशमुख असतील हे खेड्याचे प्रमुख अधिकारी होते. ते काम पाहू लागले. त्यामुळे जी पारंपरिक जी पाटील कुलकर्णी वतने होती ती टिकून होती आणि ती पारंपरिक टिकून आल्यामुळे जे समाजामधला राजकीय बदल किंवा जी बदलाची पार्श्वभूमी होती ही दिसून येत नव्हती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही पाटील कुलकर्णी देशमुख असतील यांचा बंदोबस्त सर्वप्रथम करण्याचा प्रारंभ केला. म्हणजेच ग्रामीण जीवन हे सुद्धा मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठा सत्ताच्या उदयाचे कारण ठरलं गेलं. आणि या पाटील कुलकर्णी देशमुख अशा प्रकारच्या वतनदारामुळेच हे जे काही इस्लाम शासकर्ते टिकून होते त्याला कर पोचला जात होता यांचा सुद्धा फायदा आणि त्याचबरोबर जे काही शासक होते यांचा सुद्धा फायदा होणार होता. त्यामुळे ग्रामीण समाज जे का ग्रामीण भाग होता यामध्ये एक वेढला गेला होता. हे नंबर 3चा पॉईंट. नंबर 4 जहागीरदार व वतनांचं एक प्रभुत्व वाढलं गेलं किंवा जहागीरदार व वतनांचं प्राबल्य. जे पाटील होते कुलकर्णी देशमुख या गावातील किंवा या काळातील एक जहागीरदार वतनदार हे त्यांना मिळालेली काही वतने होती आणि ही वतने त्यांना पिढ्यानपिढ्या त्यांना मिळाल्यामुळे त्या वतनात देशमुख असेल विशेष प्रभाव होता. स्वतःच्या वतनाची जणू ते राजेच बनले होते आणि सरकारी कर वेळेवर भरल्यानंतर त्यांच्याकडे सत्ता राहत होती. त्यामुळे किल्लेदार असतील किंवा सरकारी अधिकाऱ्यांची
एक मर्जी संपादन करून आपली सत्ता गाजवण्याचा प्रारंभ अशा स्थानिक लोकांनी करायला सुरुवात केली. आणि 17व्या शतकात प्रारंभी जेव्हा मराठा सत्तेची एक चांगली म्हणजे व्यवस्था निर्माण झाली किंवा चांगले दिवस येण्यास प्रारंभ झाला, त्यावेळेस बाजूचे जे काही देशमुख, कुलकर्णी, पाटील अशा प्रकारच्या लोकांनी सुद्धा विरोध करायला सुरुवात केली. कारण काय होतं, तर यांचं पारंपरिक जे काय वंशपरंपरागत पिढ्यानपिढ्या आलेली सत्ता मराठा सत्ता आल्यानंतर नष्ट होणार, म्हणून हे विरोध करणारे होते. यामुळे निरनिराळ्या जे काही वतनदार यांच्याशी मराठा सत्तेचं वर्चस्व म्हणजे मराठा सत्तेचं एक वैर निर्माण झालं होतं. जे काही इस्लाम शासक करते यवनी आक्रमणी झाली होती, जे सुलतान होते, आणि हे सुलतान देशमुख, कुलकर्णी, वतन यांच्यावर एक अर्ज त्यांना फरमान काढलं जायचं की यावर तुम्ही बंदोबस्त करा. त्याचबरोबर या सर्व बाबी म्हणजेच जी काही दिल्लीचं सल्तनत टिकून ठेवण्यासाठी एक साखळी निर्माण होणार होती. जर काही व्यक्तींनी विरोध करायला सुरुवात केला तर लगेच त्याला प्रतिहल्ला केला जायचा. त्याचबरोबर त्या ठिकाणच्या ज्या लोकांनी उठाव केला तो पूर्ण जाळून बंदोबस्त केला जायचा. आणि त्याचबरोबर जे काही कुलकर्णी, पाटील अशा प्रकारचा वर्ग होता, त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे ग्रामीण समाजातील जी काही अर्थव्यवस्था होती, जमिनीवरला कर असेल, गुरेढोरे असतील, त्याच्यानंतर वतन असतील, हे बळकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यामध्ये पिढ्यानपिढ्या आलेले देशमुखांची पिढी म्हणजे देशमुख ही एक पदवी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये एक स्थान म्हणून होतं. त्यामध्ये कारीचे जेथे, उन्नवळीचे खोपडे म्हणून होते. त्याचबरोबर जेते बांदल, चोरधे, शिळमकर, हे पायगंडे, ढमाले हे एकमेकांमध्ये एक वैरभावना निर्माण करून स्वतःची शासन व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे इस्लाम शासककर्ते हे सुव्यवस्थितपणे यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करत होते. म्हणजे ज्या इस्लाम शासकांनी या सर्व मराठी सत्त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून ही प्रणाली विकसित केली. पण ही बाब महाराष्ट्रातील या वतनदार किंवा जे काही वतनदार होते यांना समजत नव्हती, आणि ते सर्वजण एकत्र आले तर जी इस्लाम शासक सत्ता ही भारतातून म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जाईल यासाठी म्हणून जी मराठा सत्तेच्या उदयाची एक पार्श्वभूमी निर्माण झाली. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र शासन व्यवस्था म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची स्थिती निर्माण केली. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये असणारी सामाजिक परिस्थिती कशी होती आणि या परिस्थितीचा परिणाम काय झाला, तर हिंदवी स्वराज्य निर्माण होण्याचे एक कारण ठरले गेले. आतापर्यंत आपण कालच्या पिरियडमध्ये मराठा सत्तेच्या उदयाची राजकीय कारणे बघितली. आज आपण मराठा सत्तेच्या उदयाची ही सामाजिक कारणे बघितली. त्यानंतर उद्याच्या पिरियडमध्ये आपण मराठा सत्तेच्या उदयाची धार्मिक स्थिती किंवा धार्मिक कारण कसं ठरलं गेलं हे सुद्धा पाहणार आहोत. तर आज आपण पूर्णपणे सामाजिक स्थितीची माहिती पाहिली. उद्या आपण धार्मिक स्थिती कशा पद्धतीने होते याबद्दल माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.